हॅलो मैत्रिणींनो, घरगुती सुगरणमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मी आज लोणी बनवत आहे. आता नॉर्मल टेम्परेचरला ठेवलेलं आहे. उद्या सकाळी आता सिर्फ त्याला हे करून वाफ घेऊन ठेवायचं. असं थोडं नॉर्मल उकळी घेऊन त्याला ठेवायचं. मग सकाळी नुसतं गरम करायचं. अगदी तूप मस्त निघून जातं त्याच्यामध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघत राहा. नमस्कार मैत्रिणी. हे बघा, आता नेक्स्ट टाईम म्हणले होते ना व्हिडिओमध्ये. हे बघा, आता ही 2.5 किलोची साई आहे बरं का. हां, हे आहे ना सकाळी 12 वाजता काढून ठेवलेली होती त्याच्यामध्ये फ्रीजरमधून. मग हे बघा, नुसतं त्याला काही करायचं नाही, नुसतं असं रवीनं घोसाळायचं. हे बघा किती भारी निघलं लोणी. आता हे लोणी काय करायचं, थंड पाण्यानं 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं स्वच्छ. हे बघा, काही करायची गरज नाही जास्त, हे असं करावं लागतं. मग याचं 1.5 ते 2 किलो तूप निघतं. याचं 2.5 किलो साई आहे, मोजून मी घेतली आता, आहे का. हे बघा, हे एकदम आपल्या घरातलं गावरान तूप. ही 8 ते 10 दिवसाची साई आहे, 2 लिटर दुधाची. बघा किती रवळ रवळ दिसतं, छान. हे बघा, आता हे ना गोळे असे घ्यायचे लोण्याचे आणि धुवून काढायचे त्याला स्वच्छ. आता मी ह्या घमिल्यात पाणी थंड घेणार, त्या थंड पाण्यानं चांगले धुवून घेणार मस्त. मग आता हे 15 ते 20 मिनटामध्ये मस्त पिवळं धमूक मस्त असं पांढरं शुभ्र दही निघतं. याचं ते ताक काय तूप आहे ना, ताकाचं आपण पनीर करू शकतो. याचं जे दूध निघतं ना साईचं, याचं पनीर करायचं आपण मस्त, वाया काही जात नाही. मस्त उकळून घ्यायचं. परत एकदा थोडंसं लिंबू घालायचं, नाही तर सत्व घालायचं, लिंबू सत्व फोडून घ्यायचं, दाबून ठेवायचं पोळपाटाखाली. हे बघा, हे पहा मैत्रीण, किती गोळे निघाले. अजून तो तूप काढतेचे. असे हे गोळे आता काढून हे दूध वेगळं ठेवायचं. आणि मग आहे ना, हे अजून 1-2 पाण्यानं धुवून काढायचे. म्हणजे तूप आहे ना 12 महिने जरी डब्यात ठेवलं तरी त्याचा असं वास येणार नाही. आणि असं उघडंच ठेवा तरी छान लागणार ते. म्हणजे कोणी लाखो बायका काय करते, फ्रीजमध्ये ठेवते. फ्रीजमध्ये तूप कधीच ठेवायचं नाही. का ठेवायचं, आपण एवढं नॅचरली बनवतो, फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. हे बघा, हे एवढे गोळे अजून याच्यामध्ये आहे. हे कमीच कमी अर्धा किलोचा एक गोळा आहे हा लोणी गोळा. कसं पांढरं शुभ्र लोणी निघालं बघा. आता हे दूध आहे ना याचं पनीर तर इतकं भारी होतं ना, कारण ते सगळं तुपाचंच असतं ना. इतकं स्वादिष्ट लागतं याचं पनीर, खूप भारी लागतं. आपण कसं दुकानातून आणलं ना ते आपल्याला माहीत नसतं पण पावडरचं हे का कशाचं, पण हे ओरिजिनल साईचं पनीर इतकं भारी लागतं, लय भारी स्वादिष्ट. हा माझा 8-10 दिवसातून एक प्रोग्राम होत असतो याचा. असं हे लोणी आता कडून घेते, नेक्स्ट टाइम परत दाखवते. बघा मैत्रिणीनं माझं तूप, हे बघा गावरान तूप. असं तूप आहे घरचं, हे पांढरं शुभ्र एकदम छान. हे बघा, 2.5 किलोचं हे लोणी होतं. हे 2.5 किलोच्या लोण्यामध्ये जवळजवळ 2.25 किलो तूप निघाले. हे मोठं पातेल आहे चांगलं, असं एवढं मोठं. याच्यामध्ये 2 कळशे पाणी बसतंय. हे बघा, आहे का कसं पांढरं शुभ्र तूप आहे. हे 8-10 दिवसाचं साई जमा करते. आणि मग हे बघा, आहे
स्वादिष्ट असं तूप बघा आपलं जाळणं. आणि पातेलं पण बघा, कुठं चिकटलं नाही, कुठं जळालं नाही, अगदी मस्त. हे बघा, हे बायका कसं करते, त्याला धुवत नाही चांगलं स्वच्छ. लोणी बी काढलं ना तर त्याला धुवावं लागतं चांगलं, 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून काढलं का मग त्याची ती बिरी आहे ना चिटकत नाही. आणि मुद्दा म्हणलं ना, बिरी अगदी लिंबा एवढीच निघणार याच्यामध्ये. मी ती बिरी पण काय करते, त्याच्यामध्ये आपलं खव्यासारखं थोडी साखर घालते आणि समजा जास्त 2-3 वेळा जर सासवली ना तर अर्धा किलोचे लाडू मस्त बनवते. आपल्या डाळ्या आणायच्या, त्या मिक्सरमधून काढायच्या, अर्धा किलो साखर, अर्धा किलो डाळ, इतके मस्त स्वादिष्ट लाडू, बेसनाचे लाडू, छान लाडू होते. ह्या बेरीचे बी लाडू बनवते मी. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, चांगल्या चांगल्या कमेंट करा. मला